जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। वाळू तस्कराच्या हव्यासामुळे चिमुकल्याचा बळी, संगमनेर खुर्दमध्ये प्रवरा नदीकाठी आक्रोश। एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे वाळू तस्कराच्या अवैध व्यवसायामुळे संगमनेरच्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात पोहायला गेलेल्या कृष्णा चंद्रशेखर चिंता वय 12 वर्ष या चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। नदी पात्रातील अनधिकृत वाळू उपसामुळे पडलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सध्या संगमनेर परिसरात तापमानाने 45 डिग्री सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे। कडक उन्हामुळे अंगाची लाही होत असल्याने शहरातील व परिसरातील अनेक नागरिक, महिला व लहान मुले संगमनेर खुर्द बाजूने असलेल्या प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी व आंघोळीसाठी जात असतात। कृष्णा चिंता हा देखील गुरुवारी नदीवर गेला होता, मात्र वाळू उपशामुळे नदीच्या पात्रात ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत। पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा या खड्ड्यात अडकला आणि त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। संगमनेर खुर्द परिसरातील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे। यंत्राच्या साहाय्याने वाळू काढल्याने नदीचा तळ पूर्णपणे असुरक्षित झाला आहे। वाळू तस्कर अजून किती जणांचा जीव घेणार असा अर्थ ठाव मृत कृष्णाच्या आई व नातेवाईकांकडून आणि गावकऱ्यांनी फोडला आहे। महसूल प्रशासनाचे या तस्करांवर नियंत्रण का नाही असा सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे। उन्हामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी वाळू उपशामुळे तयार झालेले 20 ते 25 फुटाचे खोल खड्डे धोकादायक ठरत आहेत। प्रशासनाने या भागात धोक्याच्या सूचना देणारे फलक लावत नसल्याने या तस्करांवर कडक कारवाई न केल्याने ही परिस्थिती वळवली जात असल्याचे बोलले जात आहे। नदी पात्र सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे। पालक आणि नागरिकांनी आपल्या मुलांना नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये। पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। आता या घटनेनंतर महसूल आणि पोलीस प्रशासन झोपेतून जागे होऊन या वाळू तस्करांविरुद्ध कठोर कारवाई उचलणार का, की आणखी एखाद्या चिमुकल्याचा बळी आणि वाट पाहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे, संगमनेर।